मागण्याची आस, काही ठिकाणी पाठ हे वाट, मागण्याची वाट आहे काही ठिकाणी पाठ, काही ठिकाणी मागण्याची आस. पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या मुखाकडे पाहत असतो की हा भक्त माझ्याकडे कधी काहीतरी काय करेल, मागेल. परंतु मागणं हे साधू संतांच्या दृष्टीने निषेधार्थ असल्यामुळे त्या ठिकाणी साधू संत देवाकडे काय करत नाही, मागत नाही. मग त्यावेळेला ते ऋण भगवान परमात्मा एवढं वाढतं की भगवान परमात्माला साक्षात काय करावं लागतं, दर्शन द्यावं लागतं. आणि साक्षात दर्शन त्या ठिकाणी दिल्यानंतर सुद्धा भगवान परमात्माकडे भक्ताला तेच सांगतो की तुला माझ्याकडे काय मागायचं असेल तर या ठिकाणी काय कर, माग. मग तसं तुकोबारायांच्या सेवेचं भगवान परमात्मा ऋण झालं. काय तुकोबारांनी सेवा केली होती, सगळ्यात मोठी सेवा कोणती आहे महाराज, कोणती सेवा आहे? सेवा ते आवडी उच्चारावे नाम, 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 सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भेदा भेद काम निवारुणी, भेदा भेद काम निवारुणी, नसरे आला विभाई, नसरे आला विभाई, भेदा भेद काम निवारुणी, भेदा भेद काम आकड्यामधलेच अभंग आहे बरं का, मालिकेतली. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवान परमात्माचं नाम ही सगळी काय मोठी अशा प्रकारची सेवा आहे. आणि त्या नामामुळे भगवान परमात्मावर एवढं अशा प्रकारचं ऋण होतं. आणि एवढं अशा प्रकारचं ऋण झाल्यामुळे भगवान परमात्माला त्या ठिकाणी दर्शन देणं भाग पडतं. तुकोबारायांच्या समोर भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभे राहिलेत. आणि तुकोबारायन त्या ठिकाणी म्हणतात की तुकोबाराय काय मागायचं असेल तर या ठिकाणी काय करा, मागा. तुकोबाराय आधीच मागण्याच्या या ठिकाणी काय तुकोबाराय निषेध करतात. पण या ठिकाणी देवाचा आग्रह या ठिकाणी तुकोबाराय की तुकोबाराय काहीतरी मागा. मग त्यावेळेला जगद्गुरू म्हणतात देवा तुम्ही म्हणताय काहीतरी मागा म्हणून मागतो, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवा तुम्ही म्हणताय मागा, एक तर आधीच मागण्याचं काय करताय, निषेध करताय. तुम्ही म्हणताय म्हणून काय करतोय, मागतोय. एखादा मोठा व्यक्ती असेल आणि मोठा व्यक्ती आपल्याला एखाद्या गोष्टी करता आग्रह जर करत असेल तर त्याचा मान त्याचा आदर काय करावा लागतो, ठेवावा लागतो. आणि सगळ्यात मोठा जर कोण आहे तर तो भगवान परमात्मा आहे. आणि स्वतः भगवान परमात्मा तुकोबाराने या ठिकाणी म्हणतात काय मागायचं आहे तर काय करा या ठिकाणी मागा. तुकोबार म्हणतात तुला द्यायचंच असेल ना, तुम्ही म्हणता काहीतरी मागा ना, तर हेच दे. हेच म्हणजे काय दे महाराज अभंग दान दे गा देवा, दान दे गा देवा, दान दे गा देवा,
हेच दान दे का देवा तुझा विसरण. हो देवा द्यायचंच असेल ना तर हेच दे. आणि कशा स्वरूपामध्ये दे? दान स्वरूपामध्ये दे. हेची दान दे गा देवा. हेच दान या ठिकाणी देवा तू या ठिकाणी काय करते. आता जगद्गुरु तुकोबाराय हेची सकारात्मक बोलतात, व्यतिरेकात्मक बोलतात. आणि काय स्वरूपात दे? दान स्वरूपामध्ये दे. मग दान कशाला म्हणतात? दान म्हणजे काय आणि हेच दान दे असं का बरं या ठिकाणी म्हणतात? मुळात दान कशाला म्हणतात? दानाची व्याख्या करत असताना भगवान श्री ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये अभय सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थित दानम दमश्य यज्ञश्य स्वाध्यास्तप आर्जवन या श्लोकाखाली या ठिकाणी केलेले आहे. आता देवाच्या चित्ते यथा संपन्न वित्ते वैरी झालिया अर्थाते न वंचने जे का पत्रपुष्प छाया फळेमुळे धनंजया वाटेच न सुखे आलिया वृक्ष जैसा तैसे मनोनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी शांताची मनोहारी उपयोगा जाण तया नाव जाण दान जे मोक्ष निधानाचे अंजन. दानाची व्याख्या या ठिकाणी करत असताना असं सांगितलेले तो कोणीकडे असताना शत्रू जरी त्या ठिकाणी असला तर त्याची प्रतारणा न करता त्याला कोणत्या प्रकारची त्याची या ठिकाणी टीका न करता त्याला काही न बोलता त्याचं दुःख दूर होईल याच्याकरता. जसं वृक्ष आहे येणारा जाणारा जसं चांगली सारखीच काय करतो? सावली देतो. दृष्टांत दिला ज्ञानोबाने त्या ठिकाणी वृक्षाचा. सावली देतो, त्याला फळ देतो, फुलं अशा प्रकारे देतो, सारखी अशा प्रकारे देतो. तो शत्रू असो नाही तर मित्र असो. तसं या ठिकाणी कोणी का ना असं ना फक्त दुःखित असलेल्या व्यक्तीचं त्या ठिकाणी दुःख दूर व्हावं आणि याच्याकरता आपल्याला मनापासून ते धनापर्यंत जे काही उपयोगाला येईल त्याचा उपयोग करणं याला काय म्हणतात? दान म्हणतात. दान. मग तुकोबारा या ठिकाणी देवा म्हणतात देवा तुला जर द्यायचं असेल ना तर दान स्वरूपामध्ये दे. काय स्वरूपामध्ये दे? दान स्वरूपामध्ये. कारण दान जे दिलं जातं ते परत घेतलं जात नाही आणि जे परत घेतलं जातं त्याला दान म्हणत नाही, त्याला व्यवहार म्हणतात. व्यवहार काय म्हणतात? व्यवहार म्हणतात. वास्तविक याच्याकरता संत महात्मे देवाकडे काय मागत नाहीत बरं का. ज्या ठिकाणी मागणं आलं त्या ठिकाणी काय होत असतो? व्यवहार होत असतो. व्यवहार. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने नृसिंह अवतार धारण केला आणि नृसिंह अवतार धारण केल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रल्हादाला बोलू लागले, प्रल्हाद भद्रम भद्रम काय या ठिकाणी मागायचं तर माग. मग त्या तो प्रल्हाद भगवान परमात्माला त्या ठिकाणी म्हणतोय देवा यस्ता आशिष आशास्ते नसभृत्य सवे वनिक
अरे देवा, जर मी या ठिकाणी तुझ्याकडे काही आशा ठेवून जर या ठिकाणी जर मागितलं तर या ठिकाणी माझी भक्ती ठरणार नाही, तर तो काय ठरेल? व्यवहार ठरेल, व्यवहार. कारण घेण्या देण्याच्या क्रिया व्यवहारात होत असतात. विठ्ठल भक्ती ठरली जात नाही, त्या ठिकाणी काय ठरली जाते? त्या ठिकाणी तो व्यापार क्रिया अशा प्रकारे जाते. आणि म्हणून याच्याकरता तू मला काय कर, दान स्वरूपामध्ये या ठिकाणी दे. कारण दान स्वरूपामध्ये दिलं तर ते परत काय केलं जात नाही, घेतलं अशा प्रकारचं जात नाही. म्हणून तुला द्यायचं असेल ना देवा, तर काय कर, दान स्वरूपामध्ये दे. पण हेच दे. सकारात्मक बोलणं जगद्गुरु तुकोबारांचं या ठिकाणी आहे. आता जगद्गुरु तुकोबारांचे आदी संतांचा आपण जर विचार जर करायला गेलो तर या ठिकाणी मागत असताना साधू संतांनी सगळ्यांकडे दान स्वरूपातच मागितले. लोकांकडे मागत असताना सुद्धा दान स्वरूपातच मागितलेले, साधू संतांकडे मागत असताना ते सुद्धा दान स्वरूपातच मागितलेले, आणि देवाकडे मागत असताना सुद्धा दान स्वरूपामध्ये मागितलेले. लोकांकडे मागत असताना दान स्वरूपामध्ये मागतात. विनवितो सकळ जन, जना कर जोडून थोर लहाना. पुढे काय म्हटलेले? दान. म्हणजे लोकांकडे मागत असताना सुद्धा काय करतात? दान स्वरूपामध्ये मागतात. संत महात्म्याकडे मागत असताना सुद्धा काय करतात? दान स्वरूपा मागतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन,
संत जन एवढे कृपा दान तुमचे मज म्हणजे साधू संतांकडे मागत असताना सुद्धा काय केलेले दान स्वरूपामध्ये मागितले आणि देवाकडे मागत असताना सुद्धा काय करतात दान स्वरूप मागतात. ह्याची दान देगा देवा. पण आता गमत बघा संत महात्म्याकडे देवाकडे जे मागतायत ना ते मागत असताना महाराज दुसरं कुठलं मागत नाही देवाच्या संबंधीच मागतात. लोकांकडे मागत असताना सुद्धा दान स्वरूपामध्ये देवाच्या संबंधीच मागतात. संतांकडे मागत असताना दान स्वरूपामध्ये देवाच्या संबंधीच मागतात. विनवितो सकळ जना कर जोडणी थोर लहाना दान तुलेशी द्या मजलीना काय राम म्हणा गा. काय म्हणा तुम्ही राम म्हणा. राम राम स्मरा आधी. मग तुम्ही ते काय करा भगवान परमात्माचं काय करा नामस्मरण करा चिंतन करा आणि तेच मला काय करा दान स्वरूपामध्ये म्हणजे देवाकडे लोकांकडे मागत असताना काय करतात दान स्वरूपामध्ये मागत असताना देवाबद्दलच मागतात. संतांकडे दान स्वरूप मागत असताना देवाबद्दलच मागतात. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा पाकुळती. म्हणजे संतांकडे सुद्धा दान स्वरूपामध्ये मागत असताना काय करतात देवाबद्दलच मागतात आणि देवाकडे मागत असताना सुद्धा देवाबद्दलच मागतात. काय विसरण हवा देवा तुला द्यायचं असेल ना तर दान स्वरूपामध्ये दे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा द्यायचा असेल ना तर हेच दे. सकारात्मक बोलणं या ठिकाणी आहे व्यतिरेकात्मक बोलणं या ठिकाणी आणि चकार ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी इतर पर्याय बंद होत असतात. म्हणजे दुसरं आम्हाला काहीच नको हेची दुसरं काही नाही. कारण चकार ज्या ठिकाणी वापरलेला असतो त्या ठिकाणी त्या वाक्याला विशेष वजन प्राप्त झालेलं असतं. इतर पर्याय त्या ठिकाणी बंद होतं. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची ती वस्तू घेण्याकरता तुम्ही बाजारामध्ये गेलात आणि बाजारामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही अनेक दुकानं पाहिली पण तुम्हाला ती वस्तू काय झाली नाही मिळाली नाही. मग ती वस्तू जर मिळाली नाही तर तुम्ही एखाद्या दुकानदारालाच विचारता का हो बरीच दुकानं पाहिली वस्तू आम्हाला काय झाली नाही मिळाली नाही मग कुठे मिळेल कोणी असो कडू महाराज. आपण एखादी वस्तू बाजारामध्ये घेण्याकरता गेला आणि आपल्याला कुठं मिळाली नाही तर आपण त्या दुकानदारालाच विचारतो बाबा बरेच फिरलो रे बरेच फिरलो पण कुठं काही मिळाली नाही कुठं मिळेल तुला माहिती असेल तर काय कर सांग. मग तो दुकानदार सांगतो एक काम करा समोर चौक आहे त्या चौकाच्या डाव्या हाताला एक दुकान आहे त्याच दुकानात तुम्हाला ती वस्तू मिळेल. आता त्याच म्हणजे काय केलं सकारात्मक बोलणं आलं. आता त्याच दुकानात बोलल्यानंतर हा दुसरी दुकानं शोधत बसतो का नाही महाराज. कारण सकारात्मक बोलणं त्या ठिकाणी तो त्याच दुकानामध्ये काय करत जातो त्याला ती वस्तू काय होते मिळत असते. म्हणजे सकारात्मक बोलणं ज्या ठिकाणी असतात त्या वाक्याला विशेष वजन प्राप्त होत असतं. आमचे गुरुवरे रामभाऊ महाराज राऊत हे नेहमी एक दृष्टांत सांगतात. ज्या वेळेला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी कोण होते पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण. मग हे त्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक मंत्री त्यांच्याकडे कामाची फाईल घेऊन गेला आणि ती कामाची फाईल त्यांच्या टेबलवर त्या ठिकाणी ठेवली आणि तो मंत्री महोदय त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांना म्हणाला की साहेब हे काम झालंच पाहिजे. काय सहला विशेष जोर देऊन बोलले हे काम काय झालंच पाहिजे म्हणले तर त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण म्हणाले हो साहेब तुम्ही हे काम झालं पाहिजे असं म्हटलं असतं ते चाललं असतं. झालंच पाहिजे एवढा चवर जोर देण्याची काय बरं गरज आहे. आतापर्यंत तुमची काय कामं केली नाही का मी तुमच्या फाईलवर काय सह्या केली नाही का पुष्कळशी कामं तुमची या ठिकाणी केलेलं मग हे काम झालं पाहिजे असं म्हटलं असतं चाललं असतं. एवढा चवर विशेष जोर देऊन देण्याची काय बरं गरज आहे. तर त्यावेळेला तो समोरचा मंत्री होता महाराज नाही साहेब नाही मी जे बोललोय ना ते अगदी काय बरोबर आहे. म्हणजे कसं काय बरं एवढा चवर विशेष जोर देण्याची काय बरं गरज झालं पाहिजे असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. मग त्यावेळेला तो समोरचा मंत्री मला साहेब जसं माझ्या वाक्यातलं च महत्वाचं आहे काय म्हणले ते माझ्या वाक्यातलं हे च फार महत्वाचं आहे. कसं तुमच्या वाक्यात जसं च आहे तसं तुमच्या वाक्यातलं तुमच्या नावातलं जर च जर काढलं तर तुमच्या नावाला काय किंमत राहणार नाही. काय राहील का यशवंतराव चव्हाण त्यातलं च जर काढलं तर का होईल यशवंतराव वाहन म्हणजे काय एक तर पायातले जोडा नाही तर वाहन म्हणजे काय गाडी. जसं तुमच्या नावातलं च काढलं तर तुमच्या नावाला कोणत्या प्रकारची किंमत राहणार नाही तसं माझ्या वाक्यातलं च जर काढलं तर या फाईलीला काय किंमत राहणार नाही. फाईल कुठेतरी कोपऱ्यामध्ये खाऊन जाईल पडून जाईल. म्हणजे सकारात्मक बोलणं ज्या ठिकाणी येतं त्यावेळी त्या वाक्याला विशेष अशा प्रकारचं वजन प्राप्त होत असतं. जसं तुकोबारे म्हणतात देवा द्यायचं असेल ना तर हेच दे. व्यतिरेकात्मक या ठिकाणी बोलतात काय दे अनेक काही नाही मागणे
सत्संगाची देई चरण सेवा सत्संगाची देई चरण सेवा रे भक्ती विनायक